How are you all? तुम्ही सर्वजण कसे आहात? Blessed. आशीर्वादित, Be happy, be joyful. आनंदी राहा. There's a secret when you're happy. आणि जसं मी आनंदी असता तिकडे गुपित आहे. God willing, tomorrow I'll teach you that. आणि जर प्रभूची इच्छा असेल मी उद्या ते शिकवीन. It's very important that we be joyful. आणि हे महत्त्वाचे आपण आनंदी असावं. Thank you, Father. पित्या धन्यवाद. You're a creator. तू आमचं निर्माण करता You're a आहेस. provider. तू आमचा पुरवठा करणार आहेस. You're the one who takes care of our life. आणि आमच्या जीवनाची तू काळजी घेतोस. Thank you, Father, धन्यवाद पित्या. for who you are to us. आणि आमच्यासाठी तू जो कोणी आहेस. We are so grateful, Lord, आणि आम्ही तुझे आभारी आहोत. to have you as our Father. आणि आमचा पिता म्हणून असणं. And we thank you that you have made us your child. आणि आम्ही तुझे आभार मानतो की तू आम्हाला तुझी लेकरं बनवलंस. Thank you, Father. धन्यवाद पित्या. Thank you for sending Jesus येशूला पाठवण्यासाठी धन्यवाद. to save us, आमचं तारण करण्यासाठी, deliver us, सुटका to करण्यासाठी, heal us. आरोग्य देण्यासाठी. Thank you, Lord Jesus, धन्यवाद प्रभू येशू that you came for us. की तू आमच्यासाठी आलास. You suffered and died तू त्रास सोसलास आणि मरण so that पावलास we may live जेणेकरून आम्ही जगावं and live a blessed life. आणि एक आशीर्वादित जीवन जगावं. You did everything for us. तू आमच्यासाठी सर्व काही केलंस. You came for us. तू आमच्यासाठी आलास. Thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभू येशू. Thank you for the love of God. आणि देवाच्या प्रीतीसाठी धन्यवाद. Thank you, Holy Spirit, पवित्र आत्मा धन्यवाद. that you're teaching us all these things. तू आम्हाला या सर्व गोष्टी शिकवत आहेस. We would have never known this आणि या गोष्टी आम्ही कधीच समजल्या नसत्या. if you, our teacher, wouldn't have taught us. आणि जर तू आमचा शिक्षक म्हणून आम्हाला शिकवलं नसतं. We declare and decree that you are our teacher. आणि आम्ही घोषित करतो आणि कबूल करतो तू आमचा शिक्षक आहेस. Thank you, Father. धन्यवाद पित्या. I thank you for all those who have come to hear thy word. तुझा शब्द ऐकण्यासाठी आलेल्या प्रत्येकासाठी धन्यवाद. For we know how important your word is to कारण आम्हाला us. माहिती आहे तुझा शब्द आमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे. How it sanctifies us. आणि ते आम्हाला कसं शुद्ध करतं, How it separates us. कसं आम्हाला ते वेगळं करतं, How it breaks the bondages. आणि कसं ते बंधन तोडतं, How it ministers healing to us. आणि कसं आमच्या प्रति आरोग्य आणतं, How it makes us free from every bondage. आणि कसं आम्हाला प्रत्येक बंधनातनं मोकळं करतं. We need your word. आम्हाला तुझ्या शब्दाची गरज आहे. Speak to us, Lord. तू आमच्याशी बोल प्रभू. In Jesus' name. येशूच्या नावात. Amen. आमेन. Yeah, kindly be seated. कृपया बसू शकता. You know, yesterday's message, you can hear it आणि कालचा संदेश तुम्ही ऐकू that I शकता spoke in Pimpri. जो मी पिंपरीत दिला. You know, these are teachings that usually I don't give much on Saturdays. आणि हे सर्व शिक्षण मी सहसा शनिवारी देत नाही. What you hear on Saturdays is not the same what you will hear or you hear on other days. आणि जे शनिवारी तुम्ही ऐकता ते तुम्ही इतर दिवशी ऐकणार नाही. We must know the word. आपण देवाचा शब्द जाणला पाहिजे. You know, Holy Spirit also told me, the lesser the darkness, the more you can receive of God and be strong. आणि जितका कमी अंधकार तितका तुम्ही अधिक प्रभुत्वाला ग्रहण करून बळकट होऊ शकता असं पवित्र आत्म्याने सांगितलं. You know, there are two sides. आणि दोन बाजू आहे. Submit to God देवाकडे अधीन होणं means open your heart to receive. याचा अर्थ स्वीकार करण्यासाठी हृदय उघडणं. Submit is not fighting. आणि अधीन होणं म्हणजे झगडणं नाही. Submit is to receive अधीन म्हणजे स्वीकार करणं freely as a gift. आणि मोकळीकतेने एक दान भेट म्हणून. There is no violence. तिकडे हिंसा नाही, There is no fight. तिकडे भांडण नाही. You know, James 4:7 says that. याकोब 4:7 सांगतं Submit yourself to God. देवाकडे अधीन व्हा. Give yourself to God. तुम्ही स्वतःला देवाकडे द्या. Receive His word. त्याचा शब्द स्वीकार करा. You don't do violence to receive. आणि हिंसा तुम्ही करत नाही स्वीकार No. करण्यासाठी नाही. It doesn't say that. ते असं म्हणत It नाही. says just submit. आणि फक्त अधीन व्हा. Receive His word. त्याचा शब्द It's स्वीकारा. a blessing. आणि तो एक आशीर्वाद आहे. That is one part of the story. आणि त्या कथेचा एक भाग झाला. You receive the light, you receive the life. आणि तुम्ही जीवन स्वीकारता, प्रकाश But स्वीकारता. on the other side, पण दुसऱ्या बाजूला resist the devil. सैतानाचा प्रतिकार करा. Both are very important. दोन्ही महत्वाचे आहेत. Submit or receive. अधीन होणं किंवा स्वीकार From करणं God. देवापासून. Fill your life with God. आणि तुमचं जीवन देवाने भरून काढा. And on the other side, आणि दुसऱ्या बाजूला protect your heart. तुमचं हृदय सांभाळा. Protect your soul. तुमच्या जीवाला सुरक्षित करा. Don't let darkness take place. आणि अंधाराला तिकडे जागा देऊ नका. Take your place. ती जागा तिकडे घेऊ देऊ नका. Don't give him place. सैतानाला जागा देऊ नका. That's what the Bible says. आणि असं बायबल सांगतं. So, we should be balanced. पण आपण समतोल असावं. You know, when I prayed for people, आणि जस्ट मी लोकांसाठी प्रार्थना करतो those who are demonized, आणि जे दुरात्म्याने ग्रस्त असतात,
And when the demon is cast out, आणि जस दुरात्मे बाहेर येतात these people don't come afterwards. आणि मग नंतर ही लोक येत नाही, Because they think the devil is gone, कारण त्यांना वाटतं सैतान निघून गेला, I'm free. मी मोकळा झालोय. But they don't know, पण त्यांना हे माहित नाही, when the devil leaves, जस सैतान निघून जातो, when we cast out the demon, जस आपण दुरात्मे बाहेर काढतो, when he leaves, जस तो निघून जातो, he has a check on you. आणि तो नेहमी तुमच्यावर तपासतो. He checks whether your life is empty or filled with God's light. आणि तो हे पाहतो की तुमचं जीवन मोकळे का देवाच्या प्रकाशाने भरलंय. That's what the Bible आणि says. असं बायबल सांगतं. He doesn't like it because he's cast out, आणि त्याला ते आवडत नाही कारण त्याला बाहेर काढण्यात आलंय, because you have stopped him working in your life. कारण तुम्ही त्याला तुमच्या जीवनात काम करापासून बंद केलंय. Though there'll be embarrassment from Satan, that's another story. आणि जरी दुसरी बाजू अशी की सैतानापासून त्यांना लज्जास्पद व्हायला लागेल, But he comes to check. पण तो तपासायला येतो. मुझे तो निकाल दिया, अंधकार को तो निकाल दिया, मगर उजाला से भरा क्या खाली रखा है? He comes to check. तो ते तपासण्यासाठी येतो. And if these people, if they don't fill their life with the light, with the word of God, आणि जर या लोकांनी त्यांचं जीवन देवाच्या वचनाच्या प्रकाशाने भरलं नाही, you know what he does? मग तुम्हाला माहिती काय He करतो? says, because I was alone, these people could remove me. आणि तो म्हणतो की मी एकटा होतो म्हणून या लोकांनी मला बाहेर काढलं. Now what I will do is, I'll bring more आता मी काय करेन, मी अधिक दुरात्मे घेऊन as a येईन reinforcement आणि पुन्हा त्यामध्ये हमला to करण्यासाठी, make myself strong, मला स्वतःला बळकट करण्यासाठी, so that it will be a stronger bondage. जेणेकरून एक अधिक बळकट बंधन होईल. He comes to check. तो तपासण्यासाठी येतो. Many are not aware of this. अनेकांना या गोष्टींची जाणीव नसते. That's what Holy Spirit told me. म्हणून पवित्र आत्म्याने When you सांगितलं, remove darkness, जसं तुम्ही अंधकार काढता, you must fill your life with light. तुमचं जीवन प्रकाशाने भरलं पाहिजे. Many are not doing that. अनेक जण असं करत नाही, Many Christians are not doing that. अनेक ख्रिस्ती लोक असं करत नाही. Suppose you repent, एखादा तुम्ही पश्चाताप करताय, ask the Lord to forgive, प्रभूला सांगितलं क्षमा कर, cast out darkness. अंधार बाहेर काढला, That's not enough. आणि हे पुरेसं नाही. Now you need to fill your life with the word of life. आता तुम्ही तुमच्या जीवनाला जीवनाच्या शब्दाने भरलं पाहिजे. Amen. आमेन. When your life is full of light, आणि जसं तुमचं जीवन पूर्ण प्रकाशाने भरलं or full असेल of life, किंवा पूर्ण जीवनाने भरलं असेल, the devil cannot enter. आणि मग सैतान प्रवेश करू शकत नाही. Always remember, नेहमी लक्षात ठेवा, when you cast out darkness, जसं मी अंधकार बाहेर काढतो, don't keep your life empty. स्वतःचं जीवन मोकळं ठेवू Fill नका your life with the light. आणि त्या प्रकाशाने स्वतःचं जीवन भरा. Keep this in your mind. हे तुमच्या मनात ठेवा. You know, every day I have this in my mind because Holy Spirit told me all this. आणि रोज माझ्या मनात हे असतं कारण पवित्र आत्म्याने मला हे सांगितलंय. I see that every day my life is filled. आणि मी पाहतो की रोज माझं जीवन भरलं जातं, Because we are living in a fallen world कारण आपण पडलेल्या जगात where राहतोय it's easy for darkness to enter. आणि जिकडे अंधाराला प्रवेश करणं सोपं आहे. From every platform, you see the devil speaking, आणि तुम्ही पहा प्रत्येक मंचावरून सैतान बोलत आहे, bringing evil वाईट गोष्टी घेऊन येत आहे, through violence, through lust. हिंसेच्या द्वारे, वासनेच्या द्वारे, Is making people to accept it. आणि तो लोकांना स्वीकार करण्यास भाग पाडत It's आहे. easy आणि हे सोपं आहे, because once Holy Spirit said, what you let in will, what you enter into will enter into you. आणि एकदा पवित्र आत्म्याने सांगितले, ज्या गोष्टी तुम्ही प्रवेश कराल त्या गोष्टी तुमच्या आत प्रवेश करतील. That's the way it works. अशा प्रकारे हे काम So करतं. it's easy for this darkness to enter in. आणि मग अंधाराला आत प्रवेश करणं सोपं आहे. You know, when you go outside, आणि जसं तुम्ही बाहेर you जाता hear lustful songs, आणि तुम्ही वासनामय गीत ऐकता and when you accept it, आणि जसं तुम्ही स्वीकार it करता goes inside. ते तुमच्या आतमध्ये प्रवेश करतं. It's easy. आणि हे सोपं You आहे. open the newspaper, तुम्ही वर्तमानपत्र उघडता, many things wrong अनेक गोष्टी चुकीच्या that असतात enters in you. आणि त्या गोष्टी तुमच्यात प्रवेश As you करतात. read it, जसं तुम्ही through वाचता the eye gate, it enters. आणि डोळ्यांच्या द्वाराने ते आत प्रवेश करतं With a thought gate, you keep thinking. आणि त्या विचाराने तुम्ही विचार करत राहता So it's easy. आणि मग हे सोपं आहे. But are you filling your life with God? पण तुम्ही तुमचं जीवन देवाने भरत आहात काय? The more of darkness, the more weak you become. आणि जितका अधिक अंधकार तितकं अधिक अशक्त तुम्ही होता. You are responsible for yourself. तुमच्या स्वतःसाठी तुम्ही जबाबदार आहात. Know this. हे जाणून घ्या. Don't put your blame on your husband, your wife, your in-laws, this one, that one, whole world. आणि पूर्ण जगावर, पती पत्नीवर, सासरे लोकांवर दोष लावू नका. You are responsible तुम्ही जबाबदार आहात for your life. तुमच्या जीवनासाठी. If your husband doesn't come, जर पती if येत your नाही, wife doesn't come, पत्नी जर येत नाही, you come. मग तुम्ही या. See, no one can take your place. पहा, कोणी तुमची जागा घेऊ शकत नाही. सिर्फ ये जगह के लिए हम दूसरे को बोलते जगह, मगर खाना खाने का बोलते क्या?
तुम मेरे लिए खाओ, ऐसा नहीं बोलेंगे हम लोग, isn't it? होय की नाही? खाना हम खाएंगे तुम खाया तो मैं खाया, ऐसा थोड़ी होता है. मगर चर्च को जाने के लिए तुम जाओ मेरे लिए, तुम प्रार्थना करो मेरे लिए, तुम क्या करता? मैं टीवी देखता घर में. See this. पहा, When it comes to spiritual things, आणि जसं आत्मिक गोष्टींकडे गोष्ट येते we put our responsibility on others. आणि आपली जबाबदारी आपण दुसऱ्यांवर लादतो. Every day, see that you fill your life with God. आणि पाहून घ्या की रोज तुम्ही तुमचं जीवन देवाने भरता. The lesser the darkness, जितका कमी अंधकार, you will not have to struggle in life. मग तुम्हाला जीवनात संघर्ष करायची गरज नाही. Remember this. हे लक्षात घ्या. Why? का? Because our warfare is spiritual. कारण आपलं युद्ध आत्मिक आहे. It is not natural. हे नैसर्गिक युद्ध It's not नाही human. आणि हे मानवी युद्ध नाही. Though you will see the deeds of evil from human beings, जरी तुम्ही मानवांच्या द्वारे वाईट कृत्य पाहाल, but they are influenced, instigated by the devil, पण ते सैतानाच्या द्वारे प्रभावित असतात. who is a spiritual being, जो आत्मिक व्यक्ती who आहे is unseen. आणि जो अदृश्य आहे. And we know the enemy. आणि आपल्याला शत्रू माहित आहे. Amen. आमेन. And we need to be very careful. आणि आपण काळजीपूर्वक That's why असावं. when people hurt you, म्हणजे जे लोक तुम्हाला नाराज करतात, when you have the revelation of God's word, आणि जर तुमच्याकडे देवाच्या शब्दाचं you प्रकटीकरण will not असतं, become weak. मग तुम्ही अशक्त होणार Why? नाही. का? You will look beyond that person. तुम्ही त्या व्यक्तीच्या पलीकडे पाहाल It's not this person. की हा व्यक्ती तो नाहीये, It's the devil behind this आणि या person. व्यक्तीच्या मागे सैतान काम करत Maybe आहे. this person does not have revelation, एखाद्याच या व्यक्तीकडे प्रकटीकरण or नाही, this person allowed the devil to influence or instigate him, किंवा एखाद्याच या व्यक्तीने सैतानाला परवानगी दिली प्रभावित करण्यासाठी. but yet I have no authority over a human being. पण तरी माझ्याकडे मानवांवर अधिकार नाही. I have power, authority over demon forces. माझ्याकडे सर्व दुरात्म्यांच्या सामर्थ्यावर अधिकार आहे. Amen. Amen. We have not been given right over human beings, आणि मानवांवर आपल्याला अधिकार देण्यात आला but नाही, we have been given authority and power over the devil. आणि आपल्याला सैतानावर अधिकार आणि सामर्थ्य When दिलंय. you know who is the real enemy, जसं मला समजेल की खरा शत्रू कोण आहे, instead of becoming bitter, आणि कडू होण्याऐवजी, angry, रागिष्ट होण्याऐवजी, or do some evil deeds, किंवा वाईट कृत्य you करण्याऐवजी, will look beyond that person तुम्ही त्या व्यक्तीच्या पलीकडे पाहाल, to the devil. सैतानाकडे तुम्ही पाहाल. Amen. When you do that, जसं तुम्ही असं कराल, you will even forgive that person, तुम्ही त्या व्यक्तीला क्षमा देखील कराल, which will keep you strong. जे तुम्हाला बळकट ठेवेल. Because when you give in to the devil's deeds like unforgiveness, hate and anger, जेव्हा तुम्ही सैतानाच्या कृत्यांच्या अधीन व्हाल, जी अक्षमा, राग, क्रोध आहे, the power of darkness becomes stronger in you and you become weak. आणि अंधाराचं सामर्थ्य तुमच्यावर बळकट होतं आणि तुम्ही अशक्त होता. You want to be strong, तुम्हाला बळकट व्हायचंय, so you need to do two things. मग तुम्हाला दोन गोष्टी करायच्या. One is प्रथम, cast off darkness. सर्व अंधकार बाहेर काढा. जितना हो सके अंधकार से दूर रहो. Negative emotions, नकारात्मक भावना, unforgiveness, hate, अक्षमा, anger, द्वेष, jealousy, pride, backbiting, murmurings, fights, all these negative emotions, don't let it in. आणि या सर्व नकारात्मक भावनेला आत येऊ देऊ नका. It doesn't make you strong, ते तुम्हाला बळकट करत नाही, it makes you weak. ते तुम्हाला अशक्तच करतं. Amen. आमेन. The more the darkness you have, the more weaker you are. जितका अधिक अंधकार तुमच्यात असेल तितकं अशक्त तुम्ही असाल. Because darkness gives place to the devil. कारण अंधकार सैतानाला जागा देतं. Many are not filling their life with the light. अनेक जण आपलं जीवन प्रकाशाने भरत नाहीये, They are on danger ground. आणि ते धोक्याच्या भूमीवर आहेत. You may think nothing is happening, तुम्हाला असं वाटत असेल काही घडत नाहीये, but nothing happens suddenly. पण अचानक काही घडत नाही, The devil keeps on building, आणि सैतान त्या गोष्टी वाढवत राहतो, and then he attacks. आणि मग तो हमला करतो. Hello? Know this, आणि जाणून घ्या, because in all these years of my ministry, कारण माझ्या सेवेच्या इतक्या वर्षांमध्ये I've seen this happening. आणि या गोष्टी घडताना मी पाहिल्या आहेत. If you see on my mobile, जर तुम्ही माझ्या there are मोबाईलवर so पाहिलं, many requests आणि अनेक मला विनंत्या येतात of prayer requests. प्रार्थनेसाठी. I don't know from where they get the number, and they give it to others, and others also give to others, and they all write to me. आणि मला माहित नाही इतर लोकांकडे नंबर जातो आणि खूप लोक ते विनंत्या And one of टाकतात. the greatest requests, the biggest request today is of fear. आणि आज सर्वात मोठी विनंती आहे भीतीविषयी. 90 or 99% have come to me with fear. आणि 99% लोक माझ्याकडे भीतीने चालेत. If you don't have the word, जर तुमच्याकडे देवाचा शब्द नाही, fear will attack you. मग तुमच्यावर भीती हमला करेल. Fear also comes through
spiritual things. आणि आत्मिक गोष्टींच्या द्वारे देखील If you भीती don't येते. have the right revelation, जर योग्य प्रकटीकरण नसेल, if you think that God is a God of judgment, जर तुम्हाला असं वाटलं की प्रभू न्यायाचा प्रभू आहे, or if your mentality is based on law or religion, किंवा जर तुमची मानसिकता धर्म आणि नियमशास्त्रावर असेल, that also can bring you fear. आणि ह्या गोष्टी देखील भीती घेऊन येईल. Because the law is fear. कारण नियमशास्त्रामध्ये भीती आहे. If you disobey, जर तुम्ही अवज्ञा केली, there is punishment. मग तिकडे शिक्षा आहे. So if you're hearing the law messages, जर नियमशास्त्राचे संदेश you'll ऐकताय, have fear. मग तुमच्यात भीती असेल. But when you hear grace messages, पण जर तुम्ही कृपेचे संदेश which is ऐकाल, based on love, जे प्रेमाच्या आधारे आहे, love messages will cast out all fear. आणि प्रीतीचा संदेश सर्व भीती बाहेर That's काढेल. what the Bible says. आणि असं बायबल सांगतं. Love casts out all fear. आणि देवाची प्रीती सर्व भीती बाहेर काढते. So you must be very careful what you're hearing. मग काळजीपूर्वक असा तुम्ही काय ऐकताय. If you hear law messages, जर नियमांचे संदेश ऐकताय, it has fear. मग त्यामध्ये भीती Because आहे. the law works by fear. कारण नियमशास्त्र भीतीनेच To काम make you करतं. to obey, तुम्हाला आज्ञा पाळण्यासाठी, it has punishment. आणि त्यामध्ये शिक्षा आहे. That's why you have fear. म्हणून तुमच्यात भीती असते. So this is one kind of fear. मग ही एक प्रकारची And भीती there's a आहे. negative kind of fear which is of the devil. आणि एक नकारात्मक प्रकारची भीती जी सैतानाची आहे. Even today is Saturday. आणि आज शनिवार आहे. I was praying on Tuesday in Pimpri. आणि पिंपरीमध्ये मी मंगळवारी प्रार्थना करत होतो. 99% had come with fear. आणि 99% लोक भीतीने आले Even होते. young girls आणि तरुण मुली देखील. and with that breathing trouble. आणि श्वासाच्या त्रासाने. That's the first attack they get. आणि प्रथम हमला असा त्यांच्यावर येतो. Okay. Many are going through depression, अनेक जण निराशेतनं जात fear, आहेत, भीतीने जात आहेत, anxiety, आणि सर्व विवंचने जात आहेत, burden, आणि ओझ्याने चालतात. whatever is your health issues, आणि जे काय तुमची समस्या असेल, God is the solution. प्रभूकडे एक उत्तर आहे. Amen. आमेन. When the medical science give up, आणि जसं वैद्यकीय शास्त्र सोडून देतं किंवा हात टाकतं, there is hope मग तिकडे आशा आहे. in God. देवामध्ये आशा आहे. But many don't want God. अनेकांना प्रभू नको आहे. You know, when they come to God, आणि जसे प्रभूकडे कधी येतात, when they have problems. जस त्यांच्याकडे समस्या असतात. When they don't have problems, ज्या समस्या नसतात, they don't come to God. मग ते प्रभूकडे येतच नाही. You know, you need to have faith. आणि तुमच्यात विश्वास असावा. It takes time. त्याला वेळ लागतो. Suddenly nothing happens. अचानक काही घडत नाही. When sickness comes, अभी से बाइबल पढ़ूंगा मैं, अभी से ना प्रार्थना करूंगा, उसको टाइम लगेगा ना. पहले से प्रिपेयर्ड रहने का हम लोग. When you are prepared, these things won't come. आणि जसं तुम्ही तयार असता, या गोष्टी येत नाही. See, I am giving you some secrets, some mysteries, some good revelation. आणि काही गुपित, काही रहस्य, काही चांगले प्रकटीकरण मी तुम्हाला देत आहे. I am not just telling you a story. मी तुम्हाला काही कथा सांगत नाहीये. I am telling you the truth. तुम्हाला सत्य सांगतोय. You are responsible. तुम्ही जबाबदार आहात. What you take in, काय तुम्ही आत घेताय, what you resist. काय प्रतिकार James करताय. 4:7 says, याकोब 4:7 He सांगतो, makes you responsible. तो तुम्हालाच जबाबदार करतो. Amen. Amen. But the devil wants to tell you to put the responsibility on others. आणि मग सैतान तुम्हाला तुमची जबाबदारी इतरांवर लादायला सांगेल. उसके वजह से ऐसा हो गया, इसके वजह से हो गया, तो क्या है फिर, उसके वजह से हो गया तो क्या करेगा, एक्सेप्ट करेगा. Okay, so God has a message of hope. आणि मग प्रभूकडे एक आशेचा संदेश आहे. This is a message from heaven. आणि हा संदेश स्वर्गात नाही. Earth may not give you hope. आणि पृथ्वी तुम्हाला आशा एखाद्याच देणार नाही. It may give you hope, but false hope. पण एखाद्याच ती आशा खोटी असेल. But heaven's hope is true hope. पण मग स्वर्गाची आशा खरी आहे. Amen. Amen. See, on this earth, people can tell you, पहा, या पृथ्वीवर लोक तुम्हाला असं म्हणतील, don't worry, beta, everything will be all right. आणि काळजी करू नको, सगळंच व्यवस्थित होईल. That's a good word of hope, no? आणि आशेचा चांगला शब्द आहे ना. But we don't know. पण आपल्याला माहित There नाही. is no guarantee. आणि तिकडे खात्री नाही. There is no guarantee. तिकडे खात्री नसते. सब ठीक हो जाएगा बेटा, सब ठीक हो जाएगा बेटी. नहीं, ऐसा ऐसा प्रॉब्लम है, फिक्र मत करो, सब ठीक हो जाएगा. That's a good hope. आणि चांगली आशा आहे. But ठीक होना चाहिए ना. But when God gives you hope, पण ज्यास प्रभू तुम्हाला आशा देतो, it is true hope. आणि ती खरी आशा आहे. He never tells lies. तो खोटं सांगत नाही. Amen. Amen. This is God hope. आणि ही प्रभूची आशा आहे. The word of God is God giving you hope. आणि देवाचा शब्द प्रभू तुम्हाला आशा देत When आहे. I preach the gospel, ज्यास मी स्वार्थ सांगतो, or when anyone preaches the gospel, ज्यास कोणी स्वार्थ सांगतो, they are giving God hope. ते देवाची आशा त्यांना देत आहे.
which never fails. आणि हे कधीच अपयशी ठरत नाही. God says, my words, they'll never fall on the ground आणि प्रभू म्हणतो माझा शब्द खाली कधीच पडणार without नाही finishing the work. ते they कार्य sent. पूर्ण झाल्याशिवाय. Amen. आमेन. We are speaking about God. आणि आपण प्रभूविषयी बोलत आहोत. Hope keeps your faith. आणि आशा तुमचा विश्वास राखून ठेवते. Because of hope, you can believe. कारण त्या आशेमुळे तुम्ही विश्वास धरू शकता. That's why God gives you hope. म्हणून प्रभू आशा देतो. Everything is done. सर्व काही पूर्ण झालंय. Keep believing. विश्वास ठेवत राहा. And everything is done is the truth. आणि सर्व काही जे घडले ते सत्य आहे. Your faith is in the truth. तुमचा विश्वास सत्यावर Your आहे. faith is the word of God. आणि तुमचा विश्वास देवाच्या शब्दावर Not आहे. in any man. कुठल्या मनुष्यावर नाही. सब ठीक हो जाएगा. क्या गारंटी देता तुम सब ठीक हो जाएगा? कुछ गारंटी नहीं मैं ऐसा बोल रहा हूं. तुम लिख के देता है कि सब ठीक हो जाएगा? नहीं, ऐसा नहीं है. तुमको आशा दे रहा हूं ना. बट कितना आशा निराशा में बदलेगा मालूम नहीं. It is not that way with God. आणि प्रभू बरोबर असं नाहीये. You must believe. तुम्ही विश्वास ठेवा. And God gives you hope. जस प्रभू आशा देतो. Keep on believing. विश्वास ठेवत राहा. Amen. आमेन. Because He is truth. कारण तो सत्य आहे. The gospel of Jesus Christ is a message of hope for you. आणि येशूची सुवार्ता तुमच्यासाठी आशेचा संदेश आहे. Because we live in a negative atmosphere. कारण आपण नकारात्मक वातावरणात राहतो. With negative people. नकारात्मक लोकांबरोबर, Fear. भीतीबरोबर, Tensions. आणि सर्व विवंचन असते. With sickness and disease. आजार रोगांच्या मध्ये, Insecurity. आणि असुरक्षितता, Brokenness. तुटलेपणा, Abuse. आणि सर्व Family गैर problem. कौटुंबिक समस्या. You name it. तुम्ही नाव घ्या आणि त्या गोष्टी आहेत. In every platform the devil is bombarding all evil. आणि सर्व मंचावरून सैतान सर्व वाईटाचा माराच करत आहे. 2 days back I read in the newspaper. आणि 2 दिवसापूर्वी वर्तमानपत्रात वाचलं. That girl, she fell in love with a boy. आणि एक मुलगी एका मुलाच्या प्रेमात पडली. And she was at home. आणि ती घरी होती. And the mother and the son was at home. आणि आई आणि मुलगा देखील You घरी have होता. read this on the newspaper. तुम्ही एखादाच वाचलं असेल हे. This daughter, I felt very bad because the daughter was making tea for them. आणि वाईट वाटलं कारण ती मुलगी त्यांच्यासाठी चहा बनवत होती. For the mother and the son. आणि त्या मुलासाठी आणि I आईसाठी. felt with so much love she was making. आणि मला इतकं बरं छान वाटलं की ती And चहा the बनवत होती. mother and the son comes in the kitchen. आणि ती आई आणि मुलगा किचन मध्ये येतात. And beheads that girl. आणि त्या मुलीचा शिरच्छेद Look at करतात. this. पहा, The own brother स्वतःचा भाऊ kills a sister. त्या बहिणीला मारून The टाकतो. own mother स्वतःची kills her आई daughter. त्या मुलीला मारून टाकते. And the most interesting part of the story is this. आणि त्या कथेतला सर्वात असा महत्वाचा भाग आहे. It is written there. आणि तिकडे लिहिलं होतं. They were influenced when they saw this in the movie. आणि ज्यास त्यांनी असं हे चित्रपटामध्ये पाहिलं ते पाहून ते प्रभावित झाले. Look at this. पहा, From the movie. आणि एका They were चित्रपटात influenced. आणि त्या चित्रपटाच्या द्वारे You don't प्रभावित know how झाले. the devil influences. तुम्हाला माहित नाही सैतान कसा प्रभावित तुम्हाला करेल. That's why I take James 4:7 very seriously. म्हणून याकोब 4:7 गंभीरते घ्या. The devil is feeding सैतान from different platforms. वेगवेगळ्या मंचातनं तुम्हाला भरवत आहे. But are you taking the light in you? पण तुमच्या आतमध्ये तुम्ही प्रकाश Or घेताय only का? you have been fed by the negative? का फक्त नकारात्मक गोष्टीने तुम्ही भरवले Only जाताय? fed by the darkness? का फक्त अंधाराच्या द्वारे तुम्ही भरवले Every जाताय? day रोज. you have 2 things to do. आणि 2 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. Open your heart to receive God. आणि देवाला स्वीकारण्यासाठी हृदय Receive the उघडणं. word. देवाचा शब्द That's स्वीकारण्यासाठी. what James 4:7 says. आणि हेच याकोब 4:7 सांगतो. Submit yourself. स्वतःला देवाकडे अधीन करा. Means give yourself to receive the word. याचा अर्थ तुम्ही देवाला तुमच्या स्वतःला देवाच्या हाती घ्या It's शब्द not स्वीकारण्यासाठी. fighting to receive. आणि हे झगडणं नाही स्वीकार It's करण्यासाठी. believing to receive. आणि स्वीकार करण्यासाठी विश्वास It's a धरणं आहे. gift. आणि हे एक दान आहे, भेट You आहे don't struggle. की जेणेकरून संघर्ष तुम्ही करणार Amen. नाही. It is free. आणि हे मोफत आहे. See, when I'm sharing the word, जस मी शब्द सांगत आहे it's freely coming to you. आणि हे मोफतरित्या तुमच्याकडे येत And the आहे. word is a package of blessing. आणि देवाचा शब्द आशीर्वादांचा पुडा आहे. Then the Bible says he sent his word and healed them. आणि बायबल सांगताना की त्याने त्याचा शब्द पाठवला आणि बरं केलं. The word is healing. आणि शब्दामध्ये आरोग्य It's a package of blessing. आणि आशीर्वादांचा हा पुडा आहे. It's not asking you to pay for it. आणि हे तुम्हाला किंमत भरण्यास सांगत तुमको नाही. आरोग्य मांगता है, ये वचन सुनो, पैसा भरो, ऐसा कुछ बोलता है क्या? मेहनत करो, उपवास करो, प्रार्थना करो, रोग ये करो. Nothing. काहीच नाही. It's a free gift. आणि हे मोफत भेट आहे. Jesus paid for it. आणि येशूने त्यासाठी किंमत भरली. Amen. आमेन. And God had decided to give us free. आणि प्रभूने निर्णय केला आपल्याला हे मोफत देणार. Amen. आमेन. It's free. आणि हे मोफत आहे. Yet we don't want to receive it. तरी आपल्याला स्वीकार करायचं नाहीये. But we receive things from the devil
which makes us to pay. आणि आपण सैतानापासून अशा गोष्टी घेतो ज्याची आपण किंमत देखील भरतो. इधर फुकट हमको नहीं मांगता है, जीवन में लेते नहीं, और फुक जो इधर शैतान देता है वो सब भरते रहते हैं हम लोग. एवरी डे रोज you must take care. तुम्ही काळजी घ्या. Tell your children, तुमच्या लेकरांना tell your सांगा, family, तुमच्या कुटुंबाला सांगा, every day you must do this. आणि रोज तुम्ही असं करावं. Receive the light, प्रकाश स्वीकार करा. fill your life तुमचं जीवन भरून with the काढा word of God, देवाच्या with शब्दाने, the word of truth. सत्याच्या शब्दाने. Worship God, देवाची आराधना praise करा, God, स्तुती करा, thank Him. धन्यवाद द्या. You know, in your prayer, आणि तुमच्या the प्रार्थनेत most important, Holy Spirit said, the part of prayer is thanking and praising Him. आणि तुमच्या प्रार्थनेचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे त्याचे आभार प्रदर्शन आणि स्तुती. More than even thanking Him for what He has given you, आणि जे त्यांनी तुम्हाला दिलंय त्याला धन्यवाद देण्यापेक्षा who He is. तो कोण आहे That's the reason we get. आणि त्यामुळे तुम्हाला मिळतं. If He is bad, we won't receive. जर तो वाईट असेल आपल्याला मिळणार He नाही. is good, so we receive. तो चांगला आहे म्हणून आपल्याला मिळतं. Amen. Amen. Every day without fail, रोज न चुकता fill your life with the word of God. तुमचं जीवन देवाच्या शब्दाने With भरून काढा. spiritual things. आत्मिक गोष्टीने भरा. There is protection. मग तिकडे सुरक्षितता Because the असते, enemy is always watching. कारण शत्रू नेहमी लक्ष ठेवून आहे. Whether your life is full, empty, what it is. तुमचं जीवन भरलेलं आहे का मोकळे. Heaven wants you. स्वर्गाला तुम्ही हवे, Hell wants you. नरकाला देखील तुम्ही Heaven हवे. is looking for a place in your life. आणि स्वर्ग तुमच्या जीवनात एक जागा Hell पाहत is आहे. looking for a place in your life. नरक देखील तुमच्या जीवनात एक जागा To शोधताय. whom you open, तुम्ही कुणाला उघडकीस होताय, that will invade your life. मग ते तुमच्या जीवनावर ताबा मिळवेल. That will control your life. मग ते तुमच्या जीवनावर नियंत्रण करेल. Either God is your master, की प्रभू तरी तुमचा धनी or आहे, the devil is your master. किंवा मग सैतान तरी तुमचा धनी It is असेल. you who are going to decide. आणि हे तुम्ही ठरवणार. Amen. आमेन. Look at this. पहा, If you understood this, जर तुम्हाला हे समजलं, I am telling you, Satan will have no place in your life. मी तुम्हाला सांगतो सैतानाला तुमच्या जीवनात जागाच मिळणार नाही. Amen. Amen. That's what the Bible says. Don't give him place. म्हणून बायबल सांगतं त्याला जागाच देऊ नका. You don't give him place. तुम्ही त्याला जागा देऊ नका. It is we. आपण How? You कसं? don't tell him, come devil. आपण असं म्हणत नाही सैतान ये. There are some who do that, असे काही आहे जे करतात, but through ignorance you invite the devil. पण अज्ञानतेने तुम्ही त्याला जागा You don't have देताय. the right knowledge. तुमच्याकडे योग्य ज्ञान नाही, So he enters. म्हणून तो प्रवेश करतो. So fill your life with God. म्हणून तुमचं जीवन देवाने भरा. On the other side, आणि दुसऱ्या बाजूला any darkness, आणि कुठलाही अंधकार cast असेल it out. त्याला बाहेर काढा. You know, Christians are those who don't tolerate darkness. आणि ख्रिस्ती लोक असे जे अंधाराला सहन करत नाही. Remember this. हे लक्षात घ्या. Why? का? Our God doesn't tolerate darkness. कारण आपला प्रभू अंधाराला सहन करत नाही. The Bible says God is light. प्रभू बायबल सांगता प्रभू प्रकाश आहे In him is no darkness at all. आणि मुळीच त्याच्यात अंधकार नाही. What does it mean? याचा अर्थ काय? It means he doesn't tolerate darkness. याचा अर्थ तो अंधाराला सहन करत नाही. Amen. Amen. He doesn't mix himself with darkness. तो स्वतःला अंधाराबरोबर मिश्रित करत नाही. No. नहीं. You cannot be confused. आणि तो गोंधळला जात नाही. ये प्रभु बोल रहा है कि डेविल बोल रहा है, ऐसा नहीं है. He is light. तो प्रकाश आहे There is no confusion. आणि तिकडे गोंधळ नसतो. Amen. Amen. And Satan, the false god, is darkness. आणि सैतान जो पडलेला प्रभू आहे तो अंधकार आहे. Now there are many things also which I would like to tell, but I'll tell you later on. आणि इतर गोष्टी देखील सांगायच्या आहेत पण ते नंतर You सांगेन. know, it's the small things आणि या छोट्या गोष्टी आहेत that really is a blessing. आणि जे खरंच आशीर्वाद आहे. हम लोग क्या करते हैं, छोटा चीज को स्किप कर देते और बड़ा चीज प्रभु मान. छोटा मोटा चीज का तुम देखभाल करो. See what happens. पहा तुम्ही, The devil enters slyly to these small things. आणि हळूवार सैतान या अशा छोट्या गोष्टींच्या द्वारे प्रवेश Because he करतो. knows you always look for the bigger entry. कारण त्याला माहिती आहे की तुम्ही मोठ्या प्रवेशद्वारांकडे लक्ष लावू नये. मेन डोर देखते, इधर से घुसता हो खिड़की से हो, वो खुला है रखा है हम लोग ने. So we are the ones who don't tolerate darkness. आपण असे आहोत जे अंधाराला सहन करत नाही. That's why God says you are the light. म्हणून प्रभू म्हणतो तू प्रकाश The आहेस. world. Amen. Amen. As he is the light, you are the light. जसा तो प्रकाश आहे तुम्ही देखील Which प्रकाश means आहात. you separate darkness. याचा अर्थ तुम्ही अंधाराला वेगळं करता. You know, many say, I am light. Okay. But they don't get the revelation. पण त्यांना प्रकटीकरण मिळत I नाही. always tell my wife. मी नेहमी माझ्या Many पत्नीला take सांगतो. this like this. अनेक जण असं घेतात. But Holy Spirit tells me उसका meaning ऐसा है. पण पवित्र आत्म्याने मला सांगितलं याचा अर्थ असा If आहे. you say I'm light, जर तुम्ही म्हणता मी प्रकाश आहे, means you are saying I don't tolerate darkness. याचा अर्थ असा आहे तुम्ही म्हणता की मी अंधाराला सहन करत नाही. Amen. आमेन. You know, yesterday I gave this message. आणि काल मी हा संदेश दिला. Even Jesus didn't tolerate darkness. आणि येशूने देखील अंधाराला सहन Even केलं the नाही. words of darkness he doesn't tolerate. आणि अंधाराचे शब्द देखील तो सहन करत नाही.
Amen. Amen. We want the word of God to work in our life. आणि आपल्याला हवे देवाचा शब्द आपल्या जीवनात काम And करावं. we know any words of darkness will interfere. आणि आपल्याला माहिती आहे अंधाराचे शब्द अडथळा आणतील. So I don't want to receive it. म्हणून मला ते स्वीकार करायचं नाहीये. You know, sometimes some people may say, oh, pastor ऐसा नहीं बोलने का, pastor वैसा नहीं बोलने का. But you know the truth? पण तुम्हाला सत्य माहिती आहे, It's a blessing. हे एक आशीर्वाद आहे. You know, at one time, आणि एका वेळेस Jesus was telling his disciples, आणि येशू त्याच्या शिष्यांना सांगत होता, look, disciples, शिष्य लोकांनो पहा, very soon I'll be put to death. आणि लवकरच मला मारण्यात येईल. They'll put me on the cross. ते मला क्रुसावर देतील They'll do all this. आणि या सर्व गोष्टी माझ्या प्रती करतील. I will rise up again. पण मी पुन्हा उठीन. Before that, पण त्याआधी when Jesus asked the disciples, आणि जेव्हा येशूने शिष्यांना विचारलं, who do you say I am? आणि तुम्हाला काय वाटतं मी कोण आहे? And Peter, आणि पेत्र by the power of the Holy Ghost, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तो म्हणाला, you are Christ, तू ख्रिस्त the आहेस Son of the living God. आणि जिवंत परमेश्वराचा पुत्र आहेस. The Lord said, प्रभू बोलला, this was not from you, this was from our Father. आणि हे तुझ्यापासून नव्हतं, हे माझ्या पित्यापासून And आलंय. after some time, आणि काही वेळानंतर the same Peter, तोच पेत्र when Jesus is telling the will of our Father, आणि जेव्हा येशू पित्याची इच्छा the सांगत word of आहे, our Father, आपल्या पित्याचा शब्द that I'm सांगत going आहे to die, की मी मरणार आहे, I'll be killed, माझा वध होईल, but I'll rise up on third day. पण तिसऱ्या दिवशी मी पुन्हा उठीन. Peter says, पेत्र म्हणतो, no, नाही, you will not die. तू मरणार नाहीस. We are here to protect you. आम्ही इकडे आहोत तुझं We will संरक्षण all करण्यासाठी. protect you. आम्ही सर्वजण We तुझं will संरक्षण defend you. आणि आम्ही तुझ्या संरक्षण करू. Jesus turned to Peter आणि येशू पेत्राकडे to वळतो Peter. आणि सैतानाकडे म्हणतो, पेत्राकडे म्हणतो and said, आणि म्हणतो, Satan, सैताना get out. बाहेर निघ. Peter was shocked. आणि पेत्राला धक्काच बसला. Peter thought, hey, Jesus is not speaking to me. आणि येशू माझ्याशी बोलत नाहीये, He's looking at me, तो माझ्याकडेच पाहत आहे, but he's not speaking to me. पण तो माझ्याशी बोलत नाहीये. He's speaking about Satan. आणि तो सैतानाविषयी बोलतोय, Satan. तो सैतानाला बोलतोय. The Lord did not say, okay, no. आणि प्रभू असं म्हणला नाही, ठीक आहे, नाही. He would not tolerate the words of the devil. तो सैतानाचे शब्द देखील सहन करणार नाही. He didn't say, Peter तो मेरा दोस्त है, मेरा डिसाइपल है, चलता बोला. नहीं, हेलो, नहीं चलता है. Even if the devil uses the closest believer, जरी सैतान सर्वात जवळचा विश्वासाचा उपयोग करेल, you should not accept it. तुम्ही ते स्वीकार करू नका. Amen. Amen. You should not accept it. तुम्ही स्वीकार करू See, नका. Jesus was bringing the will of the Father पहा, येशू देवाची इच्छा and घेऊन येत telling होता them आणि त्यांना सांगत the होता word of God. देवाचा शब्द. The devil is very clever. आणि सैतान हुशार आहे, He wants to stop that. त्याला ते थांबवायचं आहे. So he speaks through Peter, म्हणून पेत्राच्या द्वारे बोलतो. one who was the closest आणि जो सर्वात जवळचा होता, disciple, शिष्य सर्वात जवळचा, विश्वासू, through whom Holy Spirit spoke before. ज्याच्या द्वारे पवित्र आत्मा थोडेच वेळापूर्वी बोलला होता. Jesus stopped him. येशूने त्याला थांबवलं. No, Satan, नाही सैताना, I will not tolerate your word. मी तुझे शब्द सहन I करणार don't नाही, accept it. मी ते स्वीकार करत नाही. See, that is what I said in James 4:7. आणि हेच मी याकोब 4:7 मध्ये म्हणालो, Receive the word, देवाचा शब्द स्वीकार करा, but when the word of the devil comes, पण ज्या सैतानाचा शब्द येतो resist it. त्याचा प्रतिकार करा. Amen. Amen. Let it come through anyone. ते कोणाच्याही द्वारे येऊ द्या. नहीं, मेरा बिलीवर हर्ट हो जाएगा, वो हर्ट हो जाएगा. ये ऐसा प्रभु ने बोला क्या? पीटर हर्ट हो जाएगा. ऐसा कैसा बोलूं मैं सबके सामने? नहीं, ऐसा सोचा नहीं. We don't tolerate. आपण सहन करत नाही. Peter understood. पेत्राला समजलं Jesus is not talking to me. की येशू माझ्याशी बोलत नाहीये, He's talking to Satan, तो सैतानाशी बोलतोय, who put those words in me ज्याने आपले शब्द माझ्यात घातले against Jesus. येशूच्या विरुद्ध. See, there are many words that will come to you. असे अनेक शब्द तुमच्याकडे येतील Amen. Which is not the word of God. जे देवाचा शब्द नाहीये. Why? का? To nullify the word of God in your life. तुमच्या जीवनामध्ये देवाच्या शब्दाला निकामी To करण्यासाठी, stop the word of God working in your life. तुमच्या जीवनामध्ये देवाचा शब्द काम There are करण्यापासून many who थांबवण्यासाठी. don't know the word of God. असे अनेक जण देवाचे शब्द माहित They will नाही, speak to you. ते तुमच्याशी बोलतील. Why? का? So to cancel the effect of the true word of God working in your life. तुमच्या जीवनामध्ये खरे शब्दाचा परिणाम बंद करण्यासाठी. That's the way Jesus saw it. अशा प्रकारे येशूने पाहिलं I have the word of my Father, की माझ्याकडे पित्याचा शब्द आहे and here is the word of the Satan. आणि इकडे सैतानाचा शब्द आहे. Though it's
came through his own disciples. जरी त्याच्या स्वतःच्या शिष्याच्या द्वारे आला, But I won't tolerate it. पण मी ते सहन I करणार won't नाही. accept it. मी तो स्वीकार I करणार will नाही. nullify it. मी त्याला निकामी I will करेन. cancel it. मी ते रद्द I will करेन. stop it. मी त्याला थांबवीन And I will let the word of our Father work in my life. आणि माझ्या जीवनात देवाच्या शब्दाला काम करू देईन. Hello. Though I'm giving you teaching which I shouldn't have given today, जे मी तुम्हाला शिक्षण देते आज द्यायचं नव्हतं, but this is the truth. पण हे सत्य आहे. Are you seeing this? तुम्ही हे पाहताय का? You know, your heart is like the soil. आणि तुमचं हृदय भूमीसारखं आहे The word is like the seed. आणि देवाचे शब्द बी प्रमाणे It enters. ते प्रवेश करतं. That is one side. ती एक बाजू झाली. But you need to remove the thorns and thistles. पण तुम्हाला कांटे कुसळे देखील काढायचे आहेत. Otherwise the Bible says these thorns and thistles will choke the word. बायबल सांगतं नाही तर हे कांटे कुसळे देवाच्या शब्दाची वाढ खुंटून टाकतील. Amen. बहुत सारा चीज तुम्हारा हृदय में आता है, वो चोक कर देता है. प्रभु का वचन को बढ़ने नहीं देता है, ग्रो होने नहीं देता है. ट्रेडिशंस, रॉन्ग बिलीफ, अनबिलीफ, डाउट, अविश्वास, शंका, या सर्व गोष्टी. Okay. So we are living in the negative world. आपण या नकारात्मक जगात जगतोय. We have to live. आपल्याला जगायचंच आहे. So how can we live? मग आपण कसं जगावं? Fill your life with the word. तुमचं जीवन देवाच्या शब्दाने भरून काढा. Amen. आमेन. Tell your family. तुमच्या कुटुंबाला Tell your सांगा, children. तुमच्या लेकरांना सांगा, Come and hear the word. या देवाचा शब्द ऐका. You know, I'll tell you a mystery. तुम्हाला एक रहस्य सांगतो. Holy Spirit told me, पवित्र आत्म्याने if you सांगितलं, don't tell the word today, if you don't tell the word जर आज today, तू देवाचा शब्द सांगितला नाही a time is coming. आणि अशी वेळ येत आहे, You won't need to tell मग तुला सांगायची गरजच पडणार नाही. Why? का? because of God's mighty power. कारण प्रभूच्या महान सामर्थ्यामुळे. That itself will be an evidence that God is true. आणि ते स्वतः एक पुरावा असेल की प्रभू खरा आहे. But हमारा गया अवार्ड्स रिवॉर्ड सब, जब ये समय था हम लोग ने बोला नहीं. हाँ? बाद में प्रभु का खुद का सामर्थ्य से सब लोग को समझ में आएगा कौन परमेश्वर है. आमेन. जब तक तुम रुकेगा. Hello. You know, there are many secrets and mysteries the Lord revealed to me, which I will tell you. असे अनेक रहस्य आहेत, गुपित आहेत, जे प्रभूने सांगितलं मी तुम्हाला सांगेन. Okay, let's go a little further. चला पुढे जाऊया. Don't lose hope. आणि आशा गमावू नका. Many have lost hope अनेकांनी आशा गमावली आहे and have built up the negative attitude आणि नकारात्मक स्वभाव तयार केलाय. because of the negative things, the negative diet they are feeding themselves. आणि नकारात्मक गोष्टींनी जे स्वतःला ते भरवतायत So they have negative attitude now. आणि मग त्यांच्यात नकारात्मक स्वभाव तयार Never झाला expecting anything good. आणि ते कुठल्याही चांगल्याची अपेक्षा करत नाहीये. They have gone so much deep into the hopelessness that they never expect anything good. आणि ते आशेहीनतेमध्ये इतके खोल गेलेत की कुठल्याही चांगल्याची अपेक्षा ते करू शकत नाहीये. जैसे नहीं, मेरा जीवन में कभी अच्छा नहीं होगा, दूसरे का जीवन में होगा. मेरा, see, they have given up. पहा, त्यांनी हार मानली आहे. They have built up the negative attitude. त्यांनी नकारात्मक स्वभाव तयार केला आहे. When you hear the word of God, you'll never give up. आणि जसं मी देवाचा शब्द ऐकाल तुम्ही कधीच सोडणार नाही. Not only they given up, आणि त्यांनी हारच मानली they are नाही always expecting something bad to happen. आणि नेहमी काहीतरी वाईट घडण्याचीच अपेक्षा Or ते bad करतायत could happen. किंवा वाईटच घडू शकतं असं अपेक्षा And when bad करतायत. happens, मुझे मालूम था. आणि जसं वाईट घडतं ते म्हणतात मला माहित होतं. मैं बोला ना, मैं ऐसा होएगा, अपना जीवन में ऐसा ही है. इधर लिखा है नसीब में, बस नसीब पे डाल देगा वो लोग. एक बार नसीब में लिखा मतलब हम कुछ नहीं कर सकते. We cannot change our destiny. आणि आपलं ध्येय बदलू शकत नाही आपण. God can change your destiny. आणि प्रभू तुमचं When ध्येय you बदलू believe in शकतो. Jesus, आणि येशूवर विश्वास धरा. amen. आमेन. God gives you hope. प्रभू आशा देतो. Never give up. आणि कधीच हार मानू नका. God tells us in the Bible आणि प्रभू बायबलमध्ये सांगतो not to expect bad to happen, आणि कुठल्याही वाईट गोष्टींची अपेक्षा but करू नका अशा expect करतील, good to happen. पण चांगल्या गोष्टी घडण्याची अपेक्षा करा. If you are a believer जर तुम्ही विश्वासू and know आहात God is good, आणि तुम्हाला माहिती प्रभू चांगला expect आहे, only good. मग फक्त चांगल्या गोष्टींची अपेक्षा करा की घडतील. Amen. आमेन. A child of God must expect only good. आणि एका देवाच्या लेकराने नेहमी चांगले घडण्याचीच अपेक्षा करावी. And when any bad comes, आणि जसं वाईट गोष्टी you have येतील the power, authority मग तुमच्याकडे अधिकार to सामर्थ्य आहे resist it. त्याचा प्रतिकार करण्याची. That bad has no right because Christ is your righteousness. आणि त्या वाईटाचा तुमच्यावर हक्क नाही कारण ख्रिस्त तुमची नीतिमत्ता आहे. Sickness, disease, all this came due to sin. आणि आजार रोग हे सर्व पापामुळे आले. But today,
You're not a sinner. पण आज तुम्ही You are पापी a नाही, saint. तुम्ही संत And आहात Christ's righteousness in you. आणि ख्रिस्ताची नीतिमत्ता So तुमच्यामध्ये. you are the righteousness of Christ. मग तुम्ही ख्रिस्ताची नीतिमत्ता So आहात sickness and disease cannot come आणि मग पाप रोग आजार येऊ He has शकत no नाही. right. त्यांच्याकडे हक्क because नाही you are righteous. कारण तुम्ही नीतिमान आहात. Amen. आमेन. Hello. See, this requires faith. आणि याला And विश्वासाची faith गरज is लागते based on revelation. आणि विश्वास त्या प्रकटीकरणाच्या आधारे आहे. सिर्फ पैरट जैसा बायट करके नहीं होता है, रेवलेशन से फेथ आता है. अगर रेवलेशन नहीं है तो तुम बोलते हो मैं अच्छा हूँ, मैं ठीक हूँ, मैं ठीक हूँ, मैं ठीक हूँ. कुछ होता नहीं. सालों साल बोल रहे लोग, क्रिश्चियन लोग, दे हैव टेकन ओनली दैट पार्ट. त्यांनी फक्त तो भाग उचललाय. पास्टर बोला आई एम हील्ड, बोलो आई एम हील्ड, आई एम हील्ड, आई एम हील्ड, आई एम हील्ड, आई एम हील्ड. ऐसा बोल बोल के फिर भी नहीं हो रहे उन लोग का. It's not because like a parrot we take something and by heart and keep on saying. No. की असं नाही काय काहीतरी गोष्टी घेऊन आपण पोपटासारखं बडबड करतोय. It's a revelation. आणि इकडे प्रकटीकरण आहे. Amen. आमेन. You'll have an unmoved faith. आणि तुमचा unmovable faith. न हलणारा विश्वास तुमच्याकडे When it's असेल based on revelation. जस्ट ते प्रकटीकरणाच्या आधारे असेल. Amen. आमेन. Get the revelation. ते प्रकटीकरण घ्या And you'll have faith. आणि मग तुमच्यात And when विश्वास you say असेल that by faith, आणि जसं तुम्ही ते विश्वासाने बोलाल it happens. ते घडेल. You know, here my messages last week I spoke about how to resist all the sickness and disease. Even yesterday I spoke in Pimpri. आणि मागच्या आठवड्यात जो संदेश पास्टरने दिला तो तुम्ही ऐका कसा प्रतिकार करावा See, पिंपरीमध्ये देखील. there's only one way to be blessed, that is having the right knowledge of God's word. आणि आशीर्वादित होण्याचा एकच मार्ग आहे ते आहे देवाच्या शब्दाचे योग्य ज्ञान असणं. There's no other way. इतर मार्ग It's नाही. not we are praying and crying and making God to feel sorry about you, and so with that sympathy and empathy and all this thing we try to draw from God so that He'll heal you. That is not the way at all. आणि आपण प्रभूला दया माया की वाणायला लावतो हा मार्ग नाही. No, no, no. That's Nahi. not the way. You must know who you are. तुम्ही जाणून घ्या तुम्ही कोण आहात. You're not a servant. तुम्ही चाकर नाही, You're a son. तुम्ही एक पुत्र You're a आहात. daughter of God. तुम्ही देवाचे पुत्र कन्या आहात. Amen. आमेन. See, religion can make you the best place it can give you is servant. आणि धर्म तुम्हाला सर्वात उत्तम स्थान देईल ते आहे चाकराचं. और servant में भी promotion मिल सकता तुमको. But it can never make you sons and daughters. पण ते तुम्हाला पुत्र आणि कन्या कधीच बनवणार नाही. Amen. तुमको प्रमोशन दे सकता. अच्छा तुम अच्छा काम किया है, बहुत अच्छा, ठीक है, तुमको प्रमोशन मिलता है. मगर तुमको बेटा कभी नहीं बोलेगा. तुम्हारा मेंटालिटी नौकर जैसा रहेगा. नौकर में बेस्ट पोजीशन मिल सकता है. But in grace we have received the highest position of being called the sons and daughters of God. आणि कृपेमध्ये तुम्हाला उच्च पद मिळालंय जे तुम्ही देवाचे पुत्र आणि कन्या असं म्हणवले गेले. Amen. आमेन. God is calling you that way. प्रभू तुम्हाला असं बोलतोय. If He calls you son, जर तो तुम्हाला My पुत्र असं daughter. माझी कन्या असं बोलतो He is your father. तो तुमचा मग पिता आहे. Amen. आमेन. That's the way you come to Him. अशा प्रकारे तुम्ही त्याच्याकडे येता, Not as a servant. एक चाकर म्हणून नाही. Now you need to renew your mind. आता तुमचं मन तुम्ही नवीन करावं. See, one day you will know when you go to heaven. आणि एकदा तुम्हाला हे समजेल जेव्हा तुम्ही स्वर्गात But it जाल. is too late. पण मग खूप उशीर झाला असेल. It's too late. मग खूप उशीर झाला असेल. तुम हेवन में आने के बाद बोलेगा अरे यार पहला मालूम पड़ता था कितना फायदा होता था मेरा और दूसरे का मैं फायदा करता था. इतना तकलीफ का जीवन मैं बिताया, नौकर से भी बेहतर था मैं. आज मालूम पड़ा मैं बेटा हूँ, मेरा राइट है, मेरा अधिकार है, मैं मांग सकता था, मगर मैं नौकर जैसा काम किया. See, what is the use? मग काय उपयोग. What is the use? मग त्याचा काय उपयोग. One day you will come to know. आणि एक दिवशी तुम्हाला समजेलच. But it's too late. पण त्यावेळेस खूप उशीर झाला असेल. Isn't it? होय की So नाही. know it now. म्हणून ते आत्ताच जाणून घ्या. Who are you? तुम्ही कोण आहात, Your identity. तुमची ओळख काय. Even the devil asked Jesus, आणि सैतानाने देखील if येशूला you are the विचारलं son of God. जर तू देवाचा पुत्र असेल. ऐसा पूछता हो, अगर तुम बेटा है, अरे बेटा है उसको मालूम है ना, बपतिस्मा के टाइम पे उसने सुना है ये मेरा बेटा है, मगर उसको ऐसा पूछ रहा हो अगर तुम बेटा हो तो. अगर क्या मैं बेटा हूं ऐसा तुमको ही बोलेगा. It puts doubt. तो शंका घेऊन येतो. So expect good to happen. आणि मग चांगल्या गोष्टी घडण्याची अपेक्षा करा. You know, when you expect good to happen, then God is with you. आणि मग जर तुम्ही अपेक्षा करता चांगल्या गोष्टी घडतील प्रभू तुमच्या If you बरोबर असतो. expect bad to happen, जर वाईट गोष्टींची the अपेक्षा devil is with करा you. मग सैतान तुमच्या बरोबर चालेल. Hello? If you expect good, जर चांगलीची अपेक्षा because कराल God is good, कारण प्रभू चांगला आहे म्हणून.
God will accompany you. आणि मग प्रभू तुमच्या बरोबर Bring येईल it to pass. आणि मग त्या गोष्टी घडून आणेल. He cannot work where a person is rejecting his goodness आणि तो तिकडे काम करू शकत नाही जिकडे कोणी त्याच्या चांगुलपणाचा नकार करतंय and walking like the nature of the devil, आणि सैतानाच्या स्वभावासारखं चालतंय, expecting bad. वाईट गोष्टी घडण्याची. Your faith is in the bad, मग तुमचा विश्वास त्या वाईट in the गोष्टींवर bad झाला, devil, वाईट and सैतानावर, you invite him in your life. आणि तुम्ही त्याला तुमच्या जीवनात आमंत्रण If your देताय. faith is in the good God, आणि जर तुमचा विश्वास चांगल्या प्रभूत आहे he'll be with you. मग तो तुमच्या बरोबर असेल Bring it to pass. आणि त्या गोष्टी तो घडून आणेल. Amen. आमेन. Jeremiah 29:11 says, इर्मया 29:11 God's plan for us is for our good की प्रभूची योजना आपल्यासाठी चांगल्याच आहे, and to give us a good future. चांगलं भविष्य देण्याची योजना, Good hope. चांगली आशा देण्याचं. See, God wants to tell you प्रभूला तुम्हाला सांगायचं आहे something good is going to happen काहीतरी चांगलं घडणार आहे, because you're worshiping the true and the living God. कारण तुमचा विश्वास खऱ्या आणि जिवंत Expect परमेश्वरावर good. आहे. चांगल्या गोष्टींची If अपेक्षा करा. God is bad, you expect bad. जर प्रभू वाईट असेल मग तुम्ही वाईटाची अपेक्षा करा. हेलो, प्रभु बुरा है? हेलो, प्रभु अच्छा है तो अच्छा ही एक्सपेक्ट करो ना. आमेन. Amen. क्यों बुरा एक्सपेक्ट करते हो? हमको कुछ बुरा से कुछ मतलब ही नहीं है, वो डेवल का है वो. आमेन. Some people will poison your mind. ऐसा नहीं सोचने का क्या है? प्रभु डिसिप्लिन करता, पनिश करता, बीमारी देता है. Don't listen to them. त्यांचं ऐकू नका. Look at Jesus. येशूकडे पहा. When Peter spoke, जस पेत्र बोलला, Satan, get out. सैताना बाहेर निघ Don't speak that word to me. आणि ते शब्द माझ्या बरोबर बोलू नकोस. I nullify that word. मी त्या शब्दांना निकामी करतो. तुम बोलता ऐसा? तुम्ही असं म्हणता का? हाँ, हेलो, नहीं मेरा वो ब्रदर है, वो बिलीवर है, हर्ट हो जाएगा ना, इसके लिए चलता मैं लेता, तुम्हारा बर्बाद हो चलता है. See, Peter learned a lesson, disciples learned a lesson. पेत्र धडा शिकला, That शिष्य देखील धडा Jesus शिकला was teaching them, he doesn't tolerate any word that is contrary to God's word. की येशू कुठलाही शब्द सहन करत नाही जे देवाच्या शब्दाच्या विपरीत आहे. Amen. Amen. Okay. So God cannot work in a heart. Those are the negative kind of attitude. आणि ज्यांचा नकारात्मक स्वभाव आहे प्रभू त्यांच्या हृदयात काम करू शकत If you नाही. have that carrying that self pity, जर स्वतःवर किंवा असं चालतंय, laziness, आळशीपणा असेल passivity, आणि स्वीकारणी असेल, that kind of perspective if you are keeping, God cannot work in your life. जर असा स्वभाव तुम्ही ठेवत असाल मग प्रभू काम करू शकत नाही. He cannot work through that kind of vessel. आणि अशा प्रकारच्या पात्रामध्ये प्रभू काम If करत you are नाही. thinking negative about God, how will God work in your life? जर देवाविषयी नकारात्मक विचार करताय प्रभू कसं काम करेल? If you think that God has given me sickness, जर तुम्ही असा विचार करता की प्रभूनेच आजार दिलेत, that's a lie of the devil. हे सैतानाची लबाडी How आहे, will God work in your life? मग प्रभू तुमच्या जीवनात कसं काम करेल? God works through faith, प्रभू विश्वासाने काम करतो. but before one can have faith, we have to have hope. पण विश्वास ठेवण्याआधी एकाने आशा ठेवावी. What is hope? आणि आशा काय? Hope is having an attitude that something good will happen. आणि आशा असा स्वभाव ठेवणे की काहीतरी चांगलं घडणार आहे And things will work out well because God is for me. आणि गोष्टी व्यवस्थित घडतील कारण प्रभू माझ्यासाठी God आहे. is not against me. प्रभू माझ्या विरुद्ध नाही, Amen. Amen. He's for you. तो तुमच्यासाठी आहे, He's for your good. तुमच्या चांगल्यासाठी. He's against your bad. तुमच्या वाईटाच्या विरुद्ध आहे The devil is for your bad. आणि सैतान तुमच्या And वाईटासाठी against your आहे good. आणि तुमच्या चांगल्याच्या विरुद्ध आहे. Amen. Amen. Hello. So hope means, Bible hope means that good will happen. आणि बायबलची आशा म्हणजे काहीतरी चांगलं You may be घडेल. going through any problem today. तुम्ही समस्यातनं जात असाल आज, Start believing for good. चांगल्याची घडण्यापासून अपेक्षा करा, विश्वास Amen. धरा. You are inviting God. मग तुम्ही देवाला आमंत्रण देताय You talk like the devil. Do you think God will accompany you? आणि तुम्ही सैतानासारखं जर बोलला तुम्हाला वाटतं प्रभू तुमच्या बरोबर येईल? No. नाही. You talk like God. तुम्ही देवासारखं बोला, You're inviting God तुम्ही प्रभूला आमंत्रण देताय with you. तुमच्या बरोबर. Amen. आमेन. See, these are simple things. आणि ह्या सोप्या गोष्टी आहेत We overlook these things. आणि आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष हम करतो लोग चमत्कार ये वो सब देखते रहते हैं हम लोग और छोटा छोटा बात को निग्लेक्ट करते हैं हम लोग. These are the important things. आणि या महत्वाच्या गोष्टी आहेत. So start believing. आणि मग विश्वास ठेवला Something का? good is going to happen. विश्वास ठेवा काहीतरी चांगलंच And घडणार things आहे will work out no matter whatever situation I'm in. आणि कुठल्याही परिस्थितीत तुम्ही असाल त्या गोष्टी घडतीलच. The gospel of Jesus Christ is a message of hope. आणि सुवार्तेचा जो येशूचा संदेश आहे तो आशेचा संदेश आहे. And the message of hope gives you
hope for now and the future. आणि आशेचा संदेश तुम्हाला आत्ता आणि भविष्यासाठी आशा देतो. Some people may think that they have no future. आणि काही लोक असा विश्वास करतात त्यांचं नवीन भविष्य. But when you receive the gospel, hear the gospel, आणि जेव्हा तुम्ही सुवार्ता ऐकता, hope becomes alive, आणि आशा जिवंत होते, and many will have a good future. आणि अनेकांकडे चांगलं भविष्य असेल. You know, in the Bible we see, आणि बायबलमध्ये fear not. पाहतो, घाबरू नका. Always it says, fear not. आणि नेहमी सांगता भिऊ नका. Fear is not from heaven. आणि भीती स्वर्गातून नाही. I gave this message long time back. आणि खूप आधी मी हा संदेश दिला होता. Now, fear not, what is this? आणि भिऊ नका याचा अर्थ Fear काय? not is a message of hope. आणि भिऊ नका हा आशेचा संदेश आहे. Amen. Amen. Fear not is a message of hope आणि भिऊ नका हा आशेचा संदेश आहे from the Lord, प्रभूपासून. telling us, आपल्याला हे सांगत आहे, look, it's not over. पहा हे संपलं नाही. You're not out. आणि तू बाहेर नाही आहेस. Amen. Amen. You're not finished. तू संपलेला नाही आहेस. Keep your hope alive. तुझी आशा जिवंत ठेव. Because our hope is in the living God. कारण आपली आशा जिवंत That's what the परमेश्वरावर Bible आहे. says. आणि बायबल The सांगतं, resurrection of Jesus gives us hope. आणि येशूचं पुनरुत्थान आपल्याला आशा देतं. Our hope is living alive. आणि आपली आशा जिवंत आहे, Because सजीव आहे. our God is a living God. कारण आपला प्रभू जिवंत परमेश्वर आहे. Amen. आमेन. Your hope should be alive always. आणि तुमची आशा नेहमी सजीव He's असावी. not a dead God. तो मृत परमेश्वर नाही. Let me show you one verse, we'll close. आणि एक वचन तुम्हाला दाखवू द्या, आपण बंद You know, करू. in Luke 8:49, आणि लूक 8:49, a centurion man whose daughter was critically ill, आणि एक शताधिपती ज्याची मुलगी खूप आजारी होती, he comes to Jesus आणि तो येशूकडे येतो for help. सहाय्यासाठी. Before Jesus could make his way to the man's house आणि त्या मनुष्याच्या घरी जाण्याच्या आधी, to pray for his daughter, किंवा त्या मुलीसाठी प्रार्थना करण्याआधी, one of the man's servants come running आणि त्या चाकर, एक धावत चाकर येतो with a sad news, आणि ही वाईट बातमी घेऊन, your daughter is already dead. की तुझी मुलगी आधीच मेलेली आहे. That's the word. आणि हा शब्द आला, Okay. Your daughter is dead. आणि तुझी मुलगी मरण So there's पावली. no need to trouble the master. आणि मग या धन्याला तुम्हाला त्रास द्यायची गरज नाही, Don't trouble Jesus. आणि येशूला त्रास देऊ नकोस. Luke 8:49. आणि लूक 8:49, The Bible says, आणि बायबल सांगतं, as soon as Jesus heard this word आणि ज्या क्षणी येशूने हे शब्द ऐकले that was spoken, आणि जे बोलण्यात आले, look at this. पहा, You must get this revelation. तुम्ही हे प्रकटीकरण मिळवा. The moment Jesus heard that word, ज्या क्षणी येशूने हे शब्द ऐकले, others didn't do anything. इतरांनी काही केलं नाही, But what did Jesus do? पण येशूने काय केलं? He said to the ruler, आणि तो त्या सभापतीला बोलला, be not afraid. घाबरू नकोस. He knew that that word has come to bring fear आणि त्याला माहित होतं की तो शब्द आला भीती आणण्यासाठी and rob faith, आणि चुकीचा आणि so विश्वास that the सोडण्यासाठी, miracle doesn't happen. जेणेकरून चमत्कार घडणार नाही. Look at this. पहा, When you are coming for a miracle, ज्यास तुम्ही एका चमत्कारासाठी येत आहे, the devil will send such words सैतानाचे शब्द in your पाठवेल mind, तुमच्या मनात, or he may send someone की कोणाला तरी इथं पाठवेल to rob that faith तो विश्वास for सोडण्यासाठी, you to receive a miracle. जेणेकरून तुम्ही त्या चमत्कार स्वीकारू नये. Because fear is the opposite of faith. कारण भीती विश्वासाच्या विरुद्ध आहे, Fear is the reverse of faith. आणि विश्वासाच्या विरुद्ध भीती आहे. Fear is the faith in the negative. आणि भीती म्हणजे नकारात्मक गोष्टींवर विश्वास. And Jesus is so careful. आणि येशू कितका काळजीपूर्वक आहे पहा. Before the devil could rob that centurion, the father's faith, आणि त्या विश्वास सोडण्याआधीच Jesus didn't keep quiet. येशू शांत बसला नाही. He suddenly said, अचानक येशू बोलला, do not be afraid. घाबरू नकोस, Only believe. फक्त विश्वास धर. Look at this. पहा, See, he canceled the word of the devil. सैतानाचे शब्द त्यांनी रद्द केले. We don't do that. आपण असं करत नाही. We have so many negative thoughts अशा अनेक नकारात्मक विचार and आपले we देतात, carry it for healing. आणि आपण ते आरोग्याकडे घेऊन येतो, And faith doesn't work. आणि मग विश्वास काम करत नाही. I showed you many times मी अनेक वेळा in तुम्हाला the दाखवलं Bible. बायबलमध्ये. It is your faith. आणि हा तुमचा विश्वास When आहे. Jesus healed that lady, जसं येशूने त्या स्त्रीला with the बरं issue of केलं, blood, आणि जिला रक्तस्राव Jesus होता, said, your faith आणि येशू बोला तुझ्या विश्वासाने has healed you. तुला बरं केलंय. Look at this. पहा, You know, that's why I said James 4:7. Holy Spirit has given me much revelation on that. You must meditate on that. आणि म्हणून पवित्र आत्म्याने त्या वचनाविषयी अनेक प्रकटीकरण दिलंय, तुम्ही त्यावर मनन करा. Don't allow negative things to come. नकारात्मक गोष्टीला येऊ देऊ नका. Don't allow the words of the devil. सैतानाचे शब्द येऊ देऊ नका. Those who are not in faith, जे विश्वासात नाही, be careful what they speak. काळजीपूर्वक राहते काय There are many बोलतात. Christians who don't hear the word. अशा अनेक ख्रिस्ती जे शब्द ऐकत नाही, They'll maybe your best ते friends, तुमचे उत्तम मित्र असतील,
but take care what they are speaking. पण काळजी घ्या ते काय बोलताय. Amen. आमेन. You must cancel it before it starts working in your life. तुमच्या जीवनात एक काम करण्याआधीच तुम्ही ते रद्द केले पाहिजे. Remember this. हे लक्षात घ्या. I know they'll say no ये मेरा लोग है, नजदीक लोग है, वो ठीक है, बट जिसको फेथ ने, जो वचन में नहीं, जो चर्च नहीं आता है, संभाल के उनके साथ चलना है. और जो भाषा बात करते हैं वो कॉन्ट्ररी है तो उसको कैंसिल कर देना चाहिए. अवॉइड इट. त्याला टाळा. डोंट से नहीं वो हर्ट हो जाएगा. जीसस ऐसा नहीं बोला पीटर हर्ट हो जाएगा. सबके सामने रिब्यूक किया है. व्हाई? का? मोर इंपॉर्टेंट देन दैट पर्सन इज द वर्ड ऑफ सैटन दैट विल डिस्ट्रॉय यू. आणि ते सैतानाचे शब्द त्या व्यक्तीपेक्षा महत्त्वाचे होते जे त्यांचा नाश केला असता. Amen. आमेन. Whom you're walking, you're talking, does that person know the word? आणि तुम्ही कोणाबरोबर चालताय, कोणाबरोबर बोलताय, त्या व्यक्तीला शब्द माहिती आहे का? We keep hanging with people those who never go to church. आणि जे मंडळीला जात नाही तुम्ही अशा लोकांबरोबर hear the असता, ते शब्द ऐकत नाही. They may be your best ते friends, तुमचे उत्तम मित्र असतील, but if they speak negative, पण जर ते नकारात्मक बोलत cancel असतील, it. त्याला रद्द करा. Amen. आमेन. Otherwise, it will start affecting your life. नाही तर मग तुमच्या जीवनावर ते परिणाम करू It लागतील. will rob that true faith that comes from the word of God. आणि देवाच्या शब्दामधनं जो खरा विश्वास येतो ते शब्द चोरतील. I'll just close it here. आणि आपण इकडे बंद करूया. As soon as Jesus heard it, ज्या क्षणी येशूने ऐकलं, even just let it go. त्याने असंच ते जाऊ दिलं नाही. नहीं. नाही. हाँ ऐसा बोला क्या उन लोग ना? अच्छा अच्छा. नहीं. Suddenly ruler को बोला, "श्श, डरो मत. Believe." विश्वास धर. See, there are two things: दोन गोष्टी आहेत. fear, faith. भीती, विश्वास. Before healing, आरोग्याच्या the आधी Lord said, प्रभू बोला, "Don't let fear enter." भीतीला येऊ देऊ नकोस. See, this is the message of hope. आणि हा आशेचा संदेश आहे. What is this message? आणि हा संदेश काय? Though the daughter is dead, जरी ती मुलगी मेली होती, Jesus said to him, येशू त्याला बोलला, "Do not fear. घाबरू नकोस, Only believe." फक्त विश्वास धर. Okay, I'll teach you more next time. आणि पुढच्या वेळेस अधिक शिकवेन. But did you understand this? पण तुम्हाला हे समजलं काय? It's in your hands. हे तुमच्या हाती आहे. Don't just live like the world lives. आणि जसं जग जगतं तसं Walk जगू with नका. anyone. कोणाबरोबर Talk चालता, with anyone. कोणाबरोबर Whatever बोलताय, they say, yes, 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 amen. जे काय ते बोलतात होय होय आमेन Even on म्हणतात. the Facebook, आणि फेसबुकवर देखील when they write wrong, don't say amen. आणि जास्त चुकीचे लिहितात आमेन बोलू नका. You open the door to receive. मग तुम्ही ते दरवाजे उघडता स्वीकार करण्यासाठी. Amen. Till you didn't say amen, it didn't come. जोपर्यंत तुम्ही आमेन बोलला नाही ते आलं नाही. The moment you said amen ज्या क्षणी आमेन बोलला to the wrong, चुकीच्या you गोष्टींना, open the door. मग तुम्ही दरवाजे उघडले. You can be friends with people, but in this area, be careful. आणि तुम्ही लोकांबरोबर मित्र असाल पण या भागात Even काळजी घ्या. Jesus never tolerated. पण येशूने देखील या गोष्टी सहन केल्या नाही. Amen. आमेन. Let's all stand. चला आपण उभे राहूया.